स्वागत आहे आपल्या एक नवीन ब्लॉग मध्ये. कसे आहात तुम्ही सर्वजण? तर मित्रांनो, आजच्या आहे ना सोमवार आणि आजच्या नागपंचमी आहे. नागपंचमी पण आहे आणि आजच्या नागपंचमी असून सुद्धा आम्हाला सुट्टी नाही दिलेली, म्हणजे भेटलेली नाही आहे. कारण की आजच्या सकाळून शाळा होती नागपंचमीमुळे 7 ते 11 वाजेपर्यंत. आणि त्यानंतर मी घरी पण आलो आणि आल्यानंतर मग थोडा बसलो, आता जेवण करायचं आहे आणि त्यानंतर मग आपल्याला रानात जायचं आहे काहीतरी कामामुळे. तुम्हाला कळलंच पुढं पुढं नाही का. तर आता नागपंचमी मला आपण लहान होतो तेव्हा झोका बांधायचो. आता मोठं झालं याच्यामुळे मला झोक्याचा एवढा इंटरेस्ट आला नाही. बाकी लहानपणी तर बाहेरून कुठून बांधायचो झोका मग खेळत बसायचो. पण आता झोका नाही, काही नाही नाही का. चला आता जेवण करतो आणि त्यानंतर भेटू. नागपंचमी दिवशी आपल्याकडे आहे ना भात आहे आणि त्यासोबत आमटी पण आहे. अजून जेवण बनवून राहिले कारण की आता मला खूप भूक लागली म्हणून तात्पुरतं मी भात आणि आमटी खायला घेतलेली आहे. आता मी तेवढं खातो आणि त्यानंतर आपण पूर्ण जेवण करू रात्रीच्या. नाही जवळजवळ 1:15 वाजलेली आहे. आता मला बाबाचा फोन आलेला आहे. बाबा म्हणले मला रानात ते कोथिंबीर नाही का. तर आता जाता मी पिशवी झालेली आहे मोठी, ती नसते का भोपळे बिपळे नाही आपण येतो आधी, ती पिशवी झालेली आहे. त्याच्यामध्ये पोतं आहे आणि एक दावा आहे आणि पाण्याची बाटली डबा बाबासाठी. आता मी जातो गाडीवर, मी एकटं जातो आता. बाकी चला गेलो भेटू. आता मला गाडीवर शूट करता येत नाही, असं इथे डोक्याला कॅमेरा लावला म्हणून तुम्हाला बरोबर समोर जाईल तसं. मला डोक्याला कॅमेरा लावून काहीच नाही माझ्याकडे. पण जाऊन ते जाऊन गेल्यानंतर उशीर व्हायला. बाबा खाऊ दे, एवढा उशीर का झाला. रेडी एकदम मळकट झालेली, धुवाला नाही एका दिवशी. आपण मागं पिशवी पण बांधली, आता नुसती गाडी चालायची आणि पुढे निघायची. जवळजवळ मिनिटावर चाललेलं आहे. आपलं डोंगर आहे तिथं असं ठेवलं ते. आणि आता मी थोडं शूट करायसाठी थांबलो होतो नाही का. आपलं कोणी पण थोडे मला वाटलं करीन पण नाही केलं. आपण मस्तपैकी बांधलं होतं. हे बघा ना किती भारी वातावरण झालं तिकडे, पवन चिकी पण आहे. तसं आता खाली जाऊ आपण तिकडं वावराकडे. मी पावसलेलो आहे, आपली गाडी पण इथं पार्क केलेली. आता खाली जायचं आहे आपल्याला. तिथं कोथिंबीर आहे तिथं. रानात आलेलो जवळजवळ 1.5 महिने झाले. 1.5 महिन्यानंतर मी रानात आलेलो आहे आणि मला इकडलं काहीच माहित नाही, म्हणजे 1% सुद्धा माहित नाही पुढं काय लावलंय काय नाही काय नाही. सोयाबीन आहे आपली, ती सोयाबीन मला माहिती आहे लावलेली तिथं. पण ही कोथिंबीर का लावली मला ते माहित नाही. लावलेली माहिती आहे पण कुठं लावली ती नव्हतं माहिती. मला वाटलं तिकडं खाली लावलेली आहे पण ती इकडं लावलेली आहे. आणि जवळजवळ किती 1-2 म्हणजे तिकडे इथपर्यंत लावली होती ती दूर, तर इथपर्यंत लावली असन. आणि जवळजवळ इतकी काढली पण आता इथून इथपर्यंत नाही का. आता बाबा परत तिकडं उपटू राहिले, तेवढे आपलं उपटू लावू आता. आणि इकडं रोप पण टाकलेलं आहे. किती फडके आता 1 2 3 4 5 फडके इथे येतात आणि वरती पण येतात. आता येताना बघितलं मी आपलं जे वरचं वावर आहे तिथं पण फडके. बाबा तिकडे किती फडके येतो मित्रांनो, जे वरचं वावर आहे तिथं जवळजवळ 15 फडके असतात आणि इथं 4-5 फडके येतात नाही का. म्हणजे मित्रांनो लय दिवस झाले इकडे आलोच नव्हतं खरं म्हणलं तर. जवळजवळ 1.5 महिने झाले आलोच नव्हतो मी. भारी निसर्ग झाले. तर आता जेवण करून राहिले बाबा आणि मी ड्रॅगन फ्रूट आणलं होतं कारण की मी घरूनच जेवलं होतं. तुम्ही बघितलं असेल ब्लॉगमध्ये. ड्रॅगन फ्रूट आणलं होतं मी याच्यामध्ये फर्स्ट टाईम. खाऊन बघतो ना जरशी कसं लागत एवढ्या निसर्गामध्ये. काही ड्रॅगन फ्रूट आणलं होतं कारण की बाबाने त्यांनी ना घरी खाल्लं होतं. कारण की मी सकाळच्या वेळी शाळेत गेलो होतो आणि आता कसं खायचं मला ते नाही माहिती. बाबा तुम्ही कसं खाल्लं? बाबा म्हणते त्याचं वरचं कातड काढायचं आणि त्याच्या आतमधलं जे असतं तेच खायचं फक्त. आणि मित्रांनो मी घाई घेत उचललं चाकू. आता ह्या चाकूने आपण शिरू त्याला, वरचं कातड नाही खायचं, कातड काढून टाकायचं आणि त्याच्या आतमध्येच खायचं. एवढा निसर्गाचा आनंद घेता आपण ड्रॅगन फ्रूट खाऊ. मित्रांनो मी कापलं त्याला आणि त्याच्या आतमध्ये छोट्या छोट्या बिया निघाले आणि ते काळं आहे आतमधून. आणि त्याला काहीच चव नाही, फक्त पौष्टिक आहे बाबा म्हणतात. फक्त पौष्टिक नाही, काहीच चव नाही. अशी गोड आंबट कसं नॉर्मल लागतं एकदम. काहीच चवच नाही त्याला, फक्त काहीच. ते बिया कर 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 वाजतात तेवढीच चव आहे त्याची. चारा नाही कारण की चव अशी वेगळी लागते ना. कारण की बघा असं आतमधून असं थोडं लाल लाल निघाले, थोडं काळं आहे आणि त्याची काहीच चव नाही. नुसती ती बी कर कर वाजते. माझी कातच जास्त थोडासा. त्याने मी कोथिंबीर काढायला बसलेला. आता कोथिंबीर काढतो. एवढी शिकत उपटली आता नेमकीच बसतं लगेच म्हणलं ब्लॉक करतो आता नाही का. कोथिंबीरीच्या आणि आपल्याला हे बाबा इकडे नेणार आहे तर गाडीवरतीच जवळजवळच्या गावात आपण घेऊन विकायला. मी नाही जाणार. बाकी अजून आपल्याला जवळजवळ 49 उपटायच्यात, जवळजवळ 36 झाले, अजून 15 उपटायच्यात. मग त्यानंतर आपण घरी जाऊ. आपली लक्ष्मी पण आलेली आहे आणि लक्ष्मी बाबा किंवा मी नेईन. आणि कोथिंबीर जवळजवळ 1 पोतं झालेलं आहे. आता 1 पिशवी भरायची बघते ती पांढरी मोठी नसते का ती बाजाराची पिशवी
त्या पिशवीत अजून टाकायचे, त्यानंतर ते पण घरी न्यायचं आपल्याला. आपण एवढे थोडे उकळलेले आहेत कोथिंबिरीच्या, आणि हे जवळजवळ 36 येतं, पण वाटलं नाही राहिलं 36 येतं म्हणून, की नाही. वावराला तर बाय बाय करायची वेळ झालेली. जवळजवळ आपल्या 50 जोडी उपटून झालेल्या आता आपली गाडी तिथे लावलेली. आपल्याला लक्ष देते. आता मला लक्ष घेऊन जाते, बाबा गाडी घेऊन जाणार इथं, कारण की मला ही कोथिंबीर आणि ते अजून 2 पिशव्या येतात, ते मला आणता येणार नाही. याच्यामुळं मग आता मी गाडीच घेऊन जातो. बघत होता काही ठेपती का नाही. आपल्या इथं पसारा बाग किती करून ठेवले. मी आधीच्या ब्लॉगमध्ये बघितलं असं इथं रस्ता होता, पण आता कोणत्याच अँगलने इथं रस्ता दिसून नाही करायला, कारण की पाऊस पडला आणि पाऊस मामाने सगळीकडं गावात उगलेलं आहे. इथून उगाच छोटा रस्ता राहिलेला आहे. नाही इथून मोठा ट्रॅक्टर सुद्धा येत होता, खाली उतरत होता. आपण JCB करून घेतला होता, पण इथं नुसते गवत उगलेलं आहे. याच्यामुळे आपल्याला रोड पण कोण आहे नाही का. तर सर्वात आधी आपल्या जे सिटीलेस आहे इकडे आणू, कारण की खालून आपल्याला कोथिंबीर आणायची आहे. त्याच्यामुळे सिटीलेस आणू, पण इथं बोललं आहे राव खरं, तिथं लावू आपण. पाणी गळत आहे कशाचं मग. अरे भाई मोटरचं दूर राहिलं इथं पाणी. आपण गाडी तिथून आणून इकडं लावली कोथिंबीर आहे, आणि तिथून आपल्याला डायरेक्ट असं सुटायचं, कारण इकडून पण रस्ता आहे असं, इकडून असं असं असं, मग तिकडं जायचं. कोथिंबीर बांधून झालेली आहे. आता बाबांनी शेत आलेली आहे, आता लक्षात घेऊन जायचं आपल्याला घरी. चल लक्षात घेऊन चाललेलं आहे. नाही बघा ना, डीपीची वार किती खाली आलेलं आहे. मग हात लागून द्या डायरेक्ट. मी घरी आलो ना, त्यानंतर आपल्याला परत 7 गाड्यांची ऑर्डर आलेली. तेवढ्या ऑर्डर देऊन येतो मी 2 मिनिटात. मित्रांनो, बाबांना आपण ना परत पिशवी बांधून दिलेली आहे मस्तपैकी एकदम टाईट फिट. आणि आता ते ना लिंबोडी ते गाव आहे ना, त्या गावामध्ये ना भाजी घेऊन चाललेली आहेत आपली कोथिंबीरची. आणि तिथं ते विकणार येतं दादा आणि बाबा दोघंजण नाही का. आणि तिथं बाजार भरतो. आणि जवळजवळ आम्ही सर्व जेवढे पण गाव आहेत ना, तेवढे सगळे गाव आहे ना बाबांनी ते कवर करू आहे. जिथं बाजार भरण तिथं सगळेजण असं जातात नाही का. आम्ही मागच्या म्हणजे ह्या रविवारी ना सर्वजण आम्ही ना टाकीच्या बाजारामध्ये होतो. भाजी ब्लॉग शूट केलेलं आहे सोमवारी. त्या दिवशी नागपंचमी त्या दिवशी शूट केलेलं आहे ब्लॉग. आता ते आमच्या गावात ते नागपंचमी दिवशी त्या दिवशीचा ब्लॉग मी ॲक्च्युली एंड करून राहिलो. तो सप्ताह गेला संपून आमच्या गावातला. आत्ता कालच्याला संपला आणि आजच्याला बुधवारी, म्हणजे ते सोमवार तर ते आठवडा गेला. त्याच्यानंतर पुढल्या आठवड्यात म्हणजे मी बुधवारी तो ब्लॉग एडिट करून राहिलो आहे. म्हणजे आज सप्ताह होता, सप्त्यामध्ये मला ब्लॉग एडिट करायचा वेळ नाही भेटला, कारण की ज्या दिवशी शाळेतून आलं त्याच्यानंतर लगेच सप्ताह जायचो. सप्त्यातून सकाळच्या परी यायचो, सकाळच्या परी काही वेळ राहायचा नाही. याच्यामुळे काही वेळ भेटला नाही. याच्यामुळे मी ब्लॉग एडिट करायला आत्ताशी वेळ भेटला, आणि आत्ताशी मी तो ब्लॉग एडिट करून राहिलो होतो. आणि ब्लॉग एडिट करता करता लक्षात आलं, अरे आपण ब्लॉग एडिट केलेला नाही आहे. तर आता मी ब्लॉग एडिट करतो. मित्रांनो, तुम्हाला सोमवारचा ब्लॉग कसा वाटला तुम्ही नक्की मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा.